जय श्रीराम. रामो राजमणि सदा विजयते, रामं रमेशं भजे. रामेणाभिहता निशाचरचमू, रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं, रामस्य दासोऽस्म्यहम्. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम माम् उद्धर. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं. वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. महारुद्रजे मारुती रामदास, कली माजिते जाहले रामदास. जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. जय श्रीराम. सगळ्यांना माझा नमस्कार. आपण रामदास स्वामींनी जे मनाचे श्लोक रचलेले आहेत त्यावर निरूपण सेवा करत आहोत. त्यांच्या कृपेने ती घडत आहे. आपण प्रत्येक श्लोकाचा अर्थ पाहतोय. त्यामध्ये समर्थांना आपल्याला काय उपदेश करायचा आहे, समर्थांनी काय सांगितलंय आपल्याला, ते आपण पाहतोय, त्याचा आपण अभ्यास करतोय. आणि दर रविवारी आपण एक श्लोक अभ्यासाला घेतो. तसा आज 39वा श्लोक आहे. तो श्लोक काय आहे हे पहिल्यांदा आपण बघूया आणि मग त्याचा अर्थ बघूया, त्याचा भावार्थ बघूया. श्लोक बघूया पहिल्यांदा. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे. तया लागी हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम समर्थ. शब्दार्थ बघूया. जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे. जया म्हणजे ज्याला, वर्णिती म्हणजे वर्णन करतात, गुणवर्णन करणे. जयाचेनी योगे समाधान बाणे. योगे म्हणजे काय, तर ज्याच्याशी संबंध ठेवला असता, ज्याच्या संयोगाने, ज्याच्या सहवासाने. बाणे म्हणजे प्राप्त होणे, मिळणे किंवा मनामध्ये बिंबणे. तया लागी हे सर्व चांचल्य दीजे. चांचल्य म्हणजे काय, तर चंचलता, अस्थिरता. दीजे म्हणजे देऊन टाकणे, अर्पण करणे. म्हणजे समर्थ माऊली या श्लोकामध्ये मनाला काय सांगतीये, तर जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, म्हणजे वेद, शास्त्र आणि पुराण ज्या भगवंताचं गुणवर्णन करतात. जयाचेनी योगे समाधान बाणे. ज्या भगवंताच्या पाशी निवास केला असता, त्याच्या योगे म्हणजे त्याच्या संयोगाने, त्याच्या संबंधाने, ज्याच्याशी आपण आपला सहवास ठेवू, असा तो भगवंत की ज्याच्यापाशी आपण आपला वास ठेवल्यानंतर आपल्याला काय प्राप्त होणार आहे, तर समाधान प्राप्त होणार आहे. तर अशा भगवंताला, म्हणजे तयालागी म्हणजे अशा भगवंताला, हे मना तू तुझं जे चांचल्य आहे, म्हणजे चंचलता आहे किंवा अस्थिरता आहे, ती दीजे म्हणजे देऊन टाक, अर्पण कर. आणि राघवी वस्ती कीजे म्हणजे काय, की तू सदैव भगवंत चरणापाशी निवास कर.
म्हणजे समर्थ आपल्याला या श्लोकामध्ये काय सांगतायत, म्हणजे 38व्या श्लोकापासून 42व्या श्लोकापर्यंत समर्थ प्रत्येक वेळेला मनाला हे सांगतायत की तू भगवंतापाशी निवास कर, तू भगवंतापाशी तुझा वास ठेव. पण तो निवास करता यावा म्हणून काय करायला पाहिजे हे सुद्धा आपल्याला समर्थ सांगतायत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी समर्थांनी मनाला असं म्हटलंय की मना सज्जना राघवी वस्ती कीजे. राघवी म्हणजे भगवंतापाशी, रामरायांपाशी. वस्ती म्हणजे निवास करणे, राहणे. म्हणजे संत जेव्हा एखादी भूमिका मांडत असतात, संत जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सांगत असतात, तर खरंच ती गोष्ट आपण करायला सुरुवात जर केली तर आपल्याला काय अडचणी येऊ शकतात किंवा ती गोष्ट पूर्ण करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे हे सुद्धा संत आपल्याला सांगत असतात. त्यामुळे तो निवास करता यावा म्हणून समर्थ आपल्याला काय करायला पाहिजे ते पण सांगतायत. म्हणजे संतांचं तत्वज्ञान हे कधी एकांगी नसतं. संत जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला सांगत असतात तेव्हा ती गोष्ट आपल्याला करता यावी म्हणून आपण काय करायला पाहिजे ते पण संत आपल्याला सांगत असतात. म्हणजे 38व्या श्लोकामध्ये बघा, मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी काय सांगितलं, क्या मनाला काय सांगितलं की हे मना, तू इतकी आदरपूर्वक भक्ती कर भगवंताची की रघुराज थक्कित होऊनी पाहे. म्हणजे भगवंत थक्क होऊन तुझ्याकडे त्याने बघितलं पाहिजे की कोण आहे हा माझा भक्त की इतकी मनापासून आदराने माझी भक्ती करतोय. तसंच म्हणजे जसं 38व्या श्लोकात समर्थांनी हे सांगितलं की हे मना तू आदरपूर्वक भक्ती कर. तिथे आदरपूर्वक हा शब्द अतिशय महत्वाचा आहे की भक्ती करत असताना आपल्या मनामध्ये कुठलाही विकल्प येता कामा नये. तो विकल्प जरी आला तरी सद्गुरु तत्वावर विश्वास ठेवून आपण अतिशय आदराने भगवंताचं नाम घेतलं पाहिजे. म्हणजे मनामध्ये येणारे विकल्प, मनामध्ये येणाऱ्या शंका ह्या आपोआप बाजूला जातात. कुठेही भगवंताचा किंवा भगवंत स्वरूप असलेल्या सद्गुरूंचा किंवा सद्गुरु तत्वाला वाहून घेतलेल्या किंवा भगवंताला संपूर्णपणे आपलं आयुष्य दिलेल्या, अर्पण केलेल्या भक्ताचा अपमान, उपहास, अनादर कधीही आपल्या हातून होऊ नये. हे समर्थाने 38व्या श्लोकामध्ये सांगितलं. तसं 39व्या श्लोकामध्ये समर्थ मनाला सांगतात की तू चांचल्य सोडून दे, ते भगवंताला अर्पण करून टाक. चांचल्य म्हणजे चंचलता, अस्थिरता. म्हणजे जर समर्थाने सांगितल्याप्रमाणे आपण मनाची अस्थिरता जर भगवंताला अर्पण केली, म्हणजे थोडक्यात आपण मनाने स्थिर झालो तर आपल्या मनाला भगवंतापाशी निवास करता येईल असं समर्थांना सांगायचं. त्यामुळे भगवंतापाशी जर निवास करायचा असेल तर आपल्याला काय काय करायला पाहिजे ते सगळं समर्थ उलगडून देत आहेत. सगळ्यात पहिल्यांदा ते सांगतायत की हे मना तू चंचलता सोडून दे. का बरं असं सांगतायत? आपण जर सूक्ष्म अवलोकन केलं स्वतःच्याच मनाचं तर आपल्याला हे आढळतं की आपलं मन हे चंचल आहे, आपलं मन हे अस्थिर आहे. आता समर्थांना ते स्थिर करायचंय म्हणून हे सांगतायत समर्थ आपल्याला. आपल्या मनामध्ये दिवसभरात अगणित विचार येतात, आपल्या मनामध्ये दिवसभरात अगणित विकल्प उठतात, आपल्या मनामध्ये दिवसभरामध्ये अगणित शंका उत्पन्न होतात. आपण नको ते विचार करतो. आपलं मन सदैव अस्थिर असतं, आपलं मन कशाच्या तरी पाठीमागे पळत असतं, आपलं मन चंचल असतं. आता ते जर सगळीकडे धावतंय मग भगवंतापाशी ते स्थिर कसं होणार, भगवंतापाशी ते निवास कसा करणार? म्हणून समर्थ सांगतायत की पहिलं तू चांचल्य सोडून दे, म्हणजे भगवंताला अर्पण कर. म्हणजे कशासाठी हा सगळा खटाटोप आहे, तर मन स्थिर करायचंय समर्थांना आपल्या सगळ्यांचं. का मन स्थिर करायचंय? तर आपल्या मनामध्ये किंवा आपल्या हृदयामध्ये जो हृदयस्थ झालेला नारायण आहे त्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला मनाच्या पातळीवर, मनाच्या अंतर्यामी स्थिर व्हावं लागतं. म्हणजे भगवंत तसं पाहिलं तर आपल्या आतमध्ये चैतन्य रूपाने आहे, जे आहे ब्रह्मांडात तेच आहे पिंडात.
आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये, आपल्या प्रत्येकाच्या अंतरंगामध्ये भगवंताची चैतन्य शक्ती निवास करून आहे. पण त्याची जाणीव आपल्या मनाला नसते. ती जाणीव व्हावी म्हणून आपलं मन हे स्थिर व्हायला पाहिजे. आपलं मन भगवंताच्या चरणी आपली दृढ श्रद्धा तयार व्हायला पाहिजे. आपल्या मनाची भूमिका तयार व्हायला पाहिजे. आपली मनोरचना तयार व्हायला पाहिजे चांगल्या पद्धतीने. आपण शांत व्हायला पाहिजे. जे आज आपण अस्थिर आहोत, अशांतता आहे सगळीकडे, अस्वस्थता आहे. प्रत्येक माणूस अस्वस्थ आहे. तर त्याला स्वस्थतेकडे समर्थांना घेऊन जायचंय, त्याला शांततेकडे घेऊन जायचंय, त्याला स्थिरतेकडे घेऊन जायचंय. म्हणजे तत्व भगवंताचं हृदयामध्येच आहे, पण आपल्याला त्याची जाणीव नसते. त्यामुळे भगवंताला बाहेर कुठे शोधायचं नसून भगवंताला आपल्या आत शोधायचंय. मग जर आत शोधायचं असेल तर आपल्याला शांतपणे बसलं पाहिजे. आज आपण बसतच नाही. आज आपण साधन करायला किंवा उपासना करायला बसतच नाही. आपण नुसते धावतोय. आपण एकीकडे समर्थन करतोय की आता जग धावतंय, तर त्या जगामध्ये आपण आहोत म्हणजे आपल्यालाही धावायला पाहिजे. ठीक आहे, पण 24 तासामध्ये थोडा वेळ तरी बसा शांतपणे. थोडा वेळ तरी डोळे मिटून बसा. थोडा वेळ अंतर्यामी शोध घेण्याचा प्रयत्न करा. भगवंत म्हणजे काय? ती चैतन्य शक्ती जी आहे आपल्या अंतर्यामी निवास करत असलेली, त्या चैतन्य शक्तीशी स्वतःला जोडण्याचा अभ्यास आहे हा सगळा. पण आज काय झालेलं आहे की ते चैतन्य आपल्या मनामध्ये आहे, ते चैतन्य आपल्या अंतरंगामध्ये आहे, पण त्याच्याभोवती विषय वासना आणि विकारांची सगळी आवरणं तयार झालेली आहेत. त्यामुळे ते आतलं चैतन्य आपल्याला दिसत नाही. ते लपलंय. कशाच्या पाठीमागे लपलं? तर विषय वासना आणि विकारांच्या पाठीमागे. म्हणजे आपल्याला ते दिसत नाहीये, कारण त्या चैतन्य शक्तीभोवती, त्या परमात्म तत्वाभोवती विषय वासना आणि विकारांची आवरणं तयार झालेली आहेत. त्यामुळे ती जी आवरणं तयार झालेली आहेत ती आपल्याला पहिल्यांदा दूर करावी लागतात. मग दूर कशी करायची? त्याच्यासाठी महाराज म्हणतात की तुम्ही नाम घ्या. नाम घेत गेलात की आपोआप विषय वासना आणि विकार यांचा पगडा जो मनावर आहे तो कमी कमी होत जाईल. मग त्याच्यासाठी एकीकडे नाम घ्यायचं आणि एकीकडे मनाच्या अंतर्यामी हे डोकवून बघायचं की आज माझ्या मनामध्ये भरलंय काय. आणि जर आपण सगळ्यांनी हा शांतपणे विचार केला तर आपल्याला सगळ्यांना हे जाणवेल, हे लक्षात येईल की आज माझ्या मनामध्ये अतिशय द्वेष आहे लोकांविषयी, परिस्थितीविषयी, गोष्टींविषयी. आज माझ्या मनामध्ये अतिशय मत्सर आहे. दुसऱ्याचं चांगलं झालेलं मला पाहावत नाही. दुसऱ्याचं चांगलं झालेलं त्याने येऊन जरी सांगितलं तरी आपण तोंड देखलं त्याचं कौतुक करतो, पण मागणं त्याच्याविषयी नावच ठेवतो. आपल्याला सहनच होत नाही एखाद्याची प्रगती झाली तर. आज आपल्या मनामध्ये मत्सर आहे, आज आपल्या मनामध्ये ईर्ष्या आहे, आज आपल्या मनामध्ये राग आहे, आज आपल्या मनामध्ये क्रोध आहे, आपल्या मनामध्ये विषय भरलेले आहेत, वासनांनी आपलं मन हे बरबटलेलं आहे. आज आपल्या मनामध्ये दुर्दैवानी निंदेची घाण आहे असं महाराज म्हणतात. आपला दिवसभराचा बराचसा वेळ जर आपण सूक्ष्म अवलोकन केलं तर आपण निंदात्मकच बोलत असतो. कुठलंही काहीही बोलायचं झालं तरी चांगलं आपल्या तोंडून बाहेर पडत नाही बऱ्याचदा. सहजतेने काय बाहेर पडतं तर हे पटत नाहीये, हे मला पटत नाही, हा असं वागायला पाहिजे, त्याने तसं करायला नाही पाहिजे. निंदा प्रत्येक गोष्टीचा जर आपण सूक्ष्मपणे विचार केला तर आज आपल्या दिवसभराचा बराचसा वेळ नको असलेल्या निरर्थक आणि निंदात्मक, टीकात्मक गोष्टी बोलण्यामध्ये आपला जास्त वेळ जातो. म्हणजे महाराज म्हणतात तसं की तुम्ही थोडंसं मौन बाळगलत आणि थोडं अंतर्यामी डोकून बघण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला कळेल की आपल्यामध्ये किती आणि काय काय भरलेलं आहे. हे सगळं विषय वासना आणि विकार.
परत आपल्या मनामध्ये अहंकार आहे, आपल्या मनामध्ये अभिमान आहे, आपल्या मनामध्ये मोह आहे, आपल्या मनामध्ये लोभ आहे, आपल्या मनामध्ये मद आहे, मदोन्मत्तपणा आहे. आपल्या मनामध्ये आज नाना प्रकारचे भोग भोगावे अशी वासना आहे. भोगविलासाच्या वासना मनाला छळत राहतात, मनाला अस्थिर बनवतात. म्हणजे समर्थांना स्थिर करायचंय आपलं मन भगवंताच्या चरणाशी. पण आत्ता परिस्थिती काय आहे? तर आपलं मन हे भोगविलासामध्ये अडकलेलं असल्यामुळे आपल्याला जगातली सगळी सुखं ओरबाडायची आहेत. आणि त्याच्यासाठी आपलं मन एकीकडे अस्थिर होतंय हे कळत असून सुद्धा आपण त्याच्या मागे धावतो. त्यामुळे शुद्ध परमात्म तत्वाभोवती जी विषय वासना आणि विकारांची जाळी जळमटं, कोळिष्टकं तयार झालेली आहेत, ती पहिली आपल्याला स्वच्छ करायची आहेत. आणि हे सगळं बाजूला सारून, म्हणजे ती कोळिष्टकं बाजूला करून आत दडलेल्या भगवंताला शोधायचं असेल, तर पहिल्यांदा मनाला स्थिर करावं लागेल. पण आज काय झालंय? तर मन विकारांच्या अधीन आहे. आज मन धावतंय, ते एका जागी शांतपणे बसत नाहीये. म्हणून समर्थ माऊली हा उपदेश मनाला करते की तू कुठेतरी आता स्थिर हो. तुझं जे चांचल्य आहे, चंचलता आहे, ते सोडून दे, भगवंताला अर्पण करून टाक. म्हणजे विषय वासना आणि विकारांच्या पाठीमागे धावण्यापेक्षा तू आता भगवंताच्या ठिकाणी तुला स्थिर कर आणि भगवंतालाच तू प्रार्थना कर की हे भगवंता, माझं जे चांचल्य आहे, माझा जो चंचलपणा आहे, माझी जी अस्थिरता आहे, ती मी तुला अर्पण करतो. पण मला तू आता मनाने स्थिर ठेव. माझी सत्सद्विवेक बुद्धी स्थिरपणे जागृत राहू दे. आणि म्हणून समर्थ तिसऱ्या चरणामध्ये काय सांगतात की तया लागी हे सर्व चांचल्य दीजे. दीजे म्हणजे देऊन टाका, अर्पण करा. आता हा चंचलपणा किंवा चांचल्य भगवंताला अर्पण केल्यानंतर काय होईल? तर आपलं मन स्थिर होईल, आपली चित्तवृत्ती शांत होईल, मनामधला कोलाहल सगळा बंद होईल. आज आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये कोलाहल आहे. आज आपल्या प्रत्येकाचं मन अस्थिर आहे. आज आपल्या प्रत्येकाचं मन अस्वस्थ आहे. आज आपल्या प्रत्येकाला काहीतरी हवंय पण ते मिळत नाहीये. जे नकोय ते आपल्या पदरात पडतंय. हा नियतीचा सगळा खेळ असतो. मग ते सगळं मान्य करायला लागतं. प्रारब्धाचे भोग एकीकडे भोगावे लागतात. मन सतत सगळीकडनं पळून निघत असतं. पण जेव्हा आपण ते भगवंतापाशी नेऊन ठेवतो, म्हणजे राघवी वस्ती कीजे हे जे समर्थाने सांगितलेलं आहे, आणि चंचलता सोडून देतो, त्यावेळेला वाटेल ते दुःख आपण भोगत असलो तरी सुद्धा मन स्थिर राहतं, मन स्वस्थ राहतं. कारण एकीकडे भगवंताचं नाम आपण घेत असतो, त्या नामाची धग लागते आणि मनामधनं सगळे विकार, विषय, वासना बाहेर पडायला लागतात आणि आपलं मन अंतर्यामी स्थिर बनतं, आपलं मन शांत राहतं. आता काय होतं? स्थिर, शांत, स्वस्थ झालेल्या मनाच्या अंतरंगामध्ये बुडी मारून त्याचा तळ आपल्याला गाठता येतो. तो तळ गाठणं म्हणजे परमात्म्याची ओळख करून घेणं आहे. कारण शुद्ध अंतरामध्ये भगवंत वसतो. त्याच्यामुळे आपलं अंतर म्हणजे आपलं मन हे शुद्ध हवं. मग हा भगवंत कसा आहे? तर समर्थ पहिल्या 2 चरणामध्ये त्याचं वर्णन करतात की जया वर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचेनी योगे समाधान बाणे. म्हणजे ज्या भगवंताचं वर्णन 4ही वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराणं करतात. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की हे 4 वेद कुठले आहेत? तर ऋग्वेद आहे, सामवेद आहे, अथर्ववेद आहे, यजुर्वेद आहे. 6 शास्त्र आहेत सांगितलेली. शिक्षा, कल्प, व्याकरण, निरुक्त, छंद आणि ज्योतिष अशी 6 शास्त्र आहेत. 18 पुराण आहेत. ब्रह्मपुराण आहे, पद्मपुराण आहे, विष्णू पुराण आहे, गरुड पुराण आहे, अग्निपुराण आहे, वायुपुराण आहे, भागवत पुराण आहे, ब्रह्मांड पुराण आहे, ब्रह्मवैवर्त पुराण आहे, ज्याला काही ठिकाणी शिवपुराण असाही उल्लेख आहे, नारद पुराण आहे, मार्कंडेय पुराण आहे, लिंग पुराण आहे, स्कंद पुराण आहे, वामन पुराण आहे, कूर्म पुराण आहे, मत्स्य पुराण आहे, गरुड पुराण, भविष्य पुराण, वराह पुराण, 18 पुराण आहेत. तर 4 वेद, 6 शास्त्र आणि 18 पुराण ज्या भगवंताच्या लीलांचं गुणवर्णन करतात, ज्या भगवंताच्या ठिकाणी वास केला असताना आपल्याला समाधान प्राप्त होतं,
जयाचेनी योगे समाधान बाणे. योगे म्हणजे आपण मगाशी बघितलं त्याप्रमाणे ज्याच्याशी संबंध ठेवला असता, ज्याच्याशी संयोग केला असता, ज्याच्या सहवासामध्ये राहिला असता, काय प्राप्त होतं तर समाधान प्राप्त होतं. भगवंताकडनं येणारा आनंद थेट आपल्याला प्राप्त होतो. ते समाधान थेट आपल्याला प्राप्त होतं. जो आनंद दुसऱ्या कुठल्याही विषयावर अवलंबून नाही, जो आनंद भगवंताचं नाम घेतलं असता, जो आनंद भगवंताच्या उपासनेमध्ये राहिलं असता, जो आनंद भगवंताचं स्मरण ठेवलेलं असता आपल्याला प्राप्त होतो, तो बाहेरून कुठून आनंद मिळवायचा नाही, तो अंतर्यामी उत्पन्न होतो. तो भगवंताकडनं येणारा आनंद आहे, तो भगवंताकडनं येणारं समाधान आहे. का आपल्याला ती सुखाची भावना उत्पन्न होते? कारण भगवंत मुळात आनंदमय आहे. त्यामुळे आनंदमय अशा भगवंताचं नाम घेतलं की आपलं मनही आनंदमय होतं. म्हणजे समर्थ म्हणतात ना की सदा सर्वदा योग तुझा घडावा. म्हणजे इथे योग तुझा घडावा असं म्हटलेलं आहे. तुकाराम महाराज सुद्धा त्यांच्या अभंगामध्ये काय म्हणतात की हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. गुण गायी न आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. म्हणजे इथे तुकाराम महाराजांनी सुद्धा काय मागणं मागितलंय भगवंतापाशी की तुला जर मला काही द्यायचंच असेल तर हे दान मला तू दे की तुझा विसर न व्हावा. हे समर्थाने आपल्याला सांगितलं की जयाचेनी योगे समाधान बाणे. म्हणजे योग कोणाशी करायचा आहे? सदा सर्वदा योग तुझा घडावा. हे समर्थ माऊली आपल्याला सांगते. तुकाराम महाराज पण काय सांगतात की तुझा विसर मला होऊन देऊ नये. मग जर भगवंताचा विसर आपल्याला होऊ नये असं वाटत असेल तर आपल्याला भगवंताच्या स्मरणामध्ये राहावं लागतं. आणि भगवंताचं स्मरण आपण कसं राखू शकतो तर त्याचं नाम घेऊन. साधा सोपा उपाय आहे. भगवंताचं नाम घेतलं की त्याचं अखंड स्मरण आपल्याला राहिलं. गुण गायी न आवडी, हेची माझी सर्व जोडी. म्हणजे माझी सगळ्यात मोठी धनसंपत्ती कुठली आहे तर तुझं गुणवर्णन करणं, तुझे गुण आवडीने गाणं, हीच माझी सगळ्यात मोठी संपत्ती आहे. मला तशा अर्थाने कुठलीही धनसंपत्ती नको. न लगे मुक्ती धनसंपदा, म्हणजे मला मुक्तीही नको, मला धनसंपदा सुद्धा नको. मला काय हवंय तर संत संग देई सदा. मला सत्संग हवाय, मला तुझा संग हवाय. हे परमेश्वरा, मला तुझ्यापाशी वास करायचा आहे. आणि जर अशा पद्धतीने तू मला हे जर सगळं देणार असशील तर तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी. म्हणजे मी पुन्हा पुन्हा गर्भवास मला मान्य आहे. मी पुन्हा पुन्हा जन्माला यायला तयार आहे. जर मला प्रत्येक जन्मामध्ये तू हे दान देणार असशील तर तू मला पुन्हा पुन्हा जन्माला घाल, असं पांडुरंगाला तुकाराम महाराजांनी मागणं मागितलेलं आहे. म्हणजे बघा, समर्थ माऊली सुद्धा काय सांगते की सदा सर्वदा योग तुझा घडावा. तुकाराम महाराज सुद्धा हेच सांगतात की न लगे मुक्ती धन संपदा, संत संग देई सदा. म्हणजे एवढं संत संगतीचं, सत्संगतीचं महत्व आहे. आणि म्हणून चौथ्या चरणामध्ये समर्थ माऊली म्हणते की हे मना, तू भगवंतापाशी तुझा वास ठेव, तू त्याचं चरण सोडू नकोस. म्हणजे तुझ्या अंतर्यामी भगवंताचं जे तत्व आहे, परमेश्वरीय तत्व जे आनंदमय आहे, जे शाश्वत सुख आणि समाधानाची प्राप्ती करून देतं, तो शाश्वत आनंद, ते शाश्वत समाधान तुझ्या मनामध्ये, अंतरंगामध्ये उत्पन्न होईल. पण त्याच्यासाठी तुला काय करावं लागेल तर तुझं मन तुला स्थिर ठेवावं लागेल. आज तुझं मन जे सगळीकडे धावतंय त्याला एका जागी शांत बसायला लागेल. मग जर मनाला एका जागी शांत बसवायचं असेल तर आपल्याला भगवंताचं नाम घ्यावं लागेल. भगवंताचं नाम घेत गेलो की मन भगवंताच्या चरणाशी स्थिर होतं. म्हणजे महाराज म्हणतात तसं की आजवर कोणालाही विषयाने शाश्वत सुख प्राप्त झालेलं नाहीये. ते सुख आणि समाधान मिळवण्यासाठी आपण आपली वृत्ती भगवंताच्या चरणाशी स्थिर ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे पुराचं पाणी आहे, त्या पुराच्या पाण्यात वस्तू वाहून जाऊ नये म्हणून ती वस्तू जशी दोरीनी एखाद्या झाडाला बांधून ठेवतात, म्हणजे ती वस्तू तिथेच झाडापाशी बांधलेली असते, ती पाण्यात वाहून जात नाही.
तसं मन विषयामध्ये वाहून न जाण्यासाठी ते नामस्मरण रूपी दोरीनी भगवंताच्या चरणाशी आपण आपलं बांधून ठेवा. म्हणजे काय होतं की प्रपंचाची आणि जगाची आस सोडून आपल्याला भगवंताच्या चरणाशी निवास करता येतो. कारण भगवंताचं दास झाल्याशिवाय आपल्याला ते शाश्वत सुख किंवा आनंद समाधान मिळणार नाही. आपण रोज उठल्यानंतर साधन करायला पाहिजे. रोज उठल्यानंतर आपण शांतपणे देवापाशी बसून डोळे मिटून त्याचं नामस्मरण करायला पाहिजे, त्याचं स्मरण ठेवायला पाहिजे. आपण मानस पूजा करायला पाहिजे. आपण मनाने त्याचं व्हायला पाहिजे. आणि मग दिवसभर देहाने सगळी कर्तव्य करा, पण मनाने भगवंताचं व्हा. महाराज सांगतात तसं की तुमची एक दृष्टी सदैव भगवंताच्या चरणाकडे स्थिर पाहिजे. म्हणजे आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते आणि आपल्या हातनं चुकीचं कर्म घडत नाही. कारण देह कर्मासाठी आपण वापरतोय, पण मन आपण भगवंताच्या चरणाशी स्थिर ठेवावं. म्हणजे महाराज सुद्धा समर्थांप्रमाणे हेच सांगतात की नामी भगवंत वृत्ती राखावी अत्यंत शांत, आता करा चित्त स्थिर, हृदय धरा रघुवीर. समर्थांनी सुद्धा हेच सांगितलं ना की तुझं सगळं चांचल्य भगवंताला अर्पण कर, म्हणजे तू स्थिर हो. म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपली वृत्ती स्थिर राहिली पाहिजे. नाम घ्यावं आणि मनाचं जे स्थैर्य बिघडवणारे जे विकार आहेत त्यांच्यावर आपण आळा घातला पाहिजे. त्यांना आवरण्याचा प्रयत्न करायचा. मुख्य 2 विकार आपल्याला अत्यंत छळतात. एक म्हणजे अभिमान आणि दुसरा म्हणजे राग किंवा क्रोध. या 2 गोष्टींमुळे आपल्या मनाची शांतता, स्वस्थता, स्थिरता जाते. जो माणूस अतिशय अभिमानी वृत्तीने, अहंकारी वृत्तीने जर राहत असेल, तर बघा त्याचं मन कधीही शांत, स्थिर, स्वस्थ नसतं. तो सदैव तुम्हाला अस्वस्थ दिसेल. आणि ज्या व्यक्तीच्या मनामध्ये राग आहे, ज्या व्यक्तीच्या मनामध्ये क्रोध आहे, ती व्यक्तीसुद्धा तुम्हाला सदैव अस्वस्थ असताना दिसेल. आज आपल्याला प्रत्येकाला अभिमान किंवा अहंकार आणि राग किंवा क्रोध ह्या गोष्टींचा सामना दिवसातनं अनेकदा करावा लागतो. त्या प्रत्येक वेळेला आपल्या मनाची स्थिती ही अस्थिर बनते. अस्वस्थ होतो आपण. आपल्याला सुचत नाही काही. महाराज सांगतात की पहिल्या ह्या 2 गोष्टी आवरण्याचा प्रयत्न करा. जिथे जिथे अभिमानी वृत्ती डोकं वर काढेल, जिथे जिथे अहंकार डोकं वर काढेल, तिथे तिथे महाराजांना आठवा, तिथे तिथे सद्गुरु तत्वाला आठवा. आणि महाराजांना सांगा की हा मला अभिमान नको, अहंकार नको. महाराज मला तुमच्या चरणापाशी राहू दे. आणि तीच गोष्ट रागाची किंवा क्रोधाची आहे. जर दिवसभरातनं असे सारखे प्रसंग उत्पन्न होत असतील की सारखा राग येतोय, सारखा क्रोध वाटतोय, सारखं कोणावर तरी चिडायला होतंय, तर ह्याचाच अर्थ मन अस्वस्थ आहे, ह्याचाच अर्थ मन अस्थिर आहे, आपण स्वस्थ नाही. मग बघा आपल्याला अनेकदा हा अनुभव येतो की ज्या वेळेला आपण अस्वस्थ असतो आणि जर आपण त्याला देवापुढे जपाला बसलो, तर बघा थोड्या वेळामध्ये हळूहळू अस्वस्थता जाऊन स्वस्थता येते. मग जेव्हा अस्वस्थ झाल्यानंतर आपण हे करतो, त्याच्याऐवजी जर आपण रोज महाराज म्हणतात तसं ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी, ठराविक साधन केलं, तर आपल्या मनाची भूमिकाच अशी तयार होते की आपलं मन स्वस्थतेकडे मार्गक्रमण करतं, स्थिरतेकडे मार्गक्रमण करतं. आणि हेच या श्लोकामध्ये समर्थ माऊली सांगते की जयावर्णिती वेदशास्त्रे पुराणे, जयाचे नियोगे समाधान बाणे, तया लागे हे सर्व चांचल्य दीजे, मना सज्जना राघवी वस्ती कीजे. म्हणजे हे मना, ज्या भगवंताचं वर्णन सर्व वेद, शास्त्र आणि पुराण करतात, ज्याच्याशी वास केला असता, ज्याच्याशी योग साधला असता मनाला समाधान प्राप्त होतं, अशा त्या भगवंताला तू तुझं चांचल्य म्हणजे चंचलपणा, अस्थिरता सगळी अर्पण करून टाक आणि आनंदमय अशा भगवंतापाशी तू निवास कर. अशा पद्धतीने भगवंताच्या चरणाशी आपला निवास व्हावा असं समर्थांना वाटतंय. जय जय रघुवीर समर्थ.